नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर एवढ्या दिवसापासून ऋषीने आणि बंड्याने जे राज आजोबांच्या मृत्यूबद्दल लपून ठेवलेलं होतं ते आता कमळीसमोर येणार आहे. पण आता जेव्हा कमळीला माहिती होणार की 1 वर्ष झाले आजोबा या जगात नाही आहेत आणि सरू म्हणजेच तिची आई एकटीच राहत आहे, पण तिला आता ऋषीने आणि बंड्याने त्या दोघांना माहिती असूनसुद्धा हे सत्य सांगितलं नाही. तेव्हा आता कमळी आणि ऋषीच्या नात्यात नेमका दुरावा येणार का? खरंच आता या सर्वांमध्ये काय नेमका ट्विस्ट असणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. इकडे मात्र आता बंड्याने ऋषीला कॉल केलेला असतो की सगळीकडे त्या दोघींना बघितलेलं आहे, पण निगी आणि कमळी कुठंही दिसत नाही. त्यावर ऋषी आता लगेच बंड्याला बोलतो की थांब, मी येते आणि त्यानंतर आपण कमळीला शोधूया. कारण बंड्या, काहीही झालं तरी आजोबांचं सत्य सध्या तरी जोपर्यंत कमळीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत कमळीपर्यंत पोहोचता कामा नाही. कारण तिचं मन पूर्णपणे तुटून जाणार आणि ती आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण ती फक्त हे जे काही करत आहे ते आजोबांसाठी करत आहे. त्यावर बंड्या बोलते की हो ऋषी सर, तुम्ही अगदी बरोबर बोलता. तुम्ही लगेच या, आपण दोघं मिळून आता कमळी आणि निगीला शोधूया. तर इकडे मात्र आता लगेच ऋषी बंड्याकडे येतो. आता आजूबाजूला जिथं काही रिक्षा, जे सिद्धटेकला वाहनं जातात त्या वाहनावर तिथं चौकशी करतात. पण त्यांना आता एक आजी सांगते की हो, तुम्ही जे हे फोटो दाखवलेले आहेत ह्या 2 मुली असं बोलल्या होत्या की त्यांना सिद्धटेकला जायचं आहे आणि त्या सिद्धटेकला एका टेम्पोमध्ये बसून गेल्या. त्यावर आता लगेच बंड्या म्हणतो, ऋषी सर, अरे कमळी तर सिद्धटेकला गेली अशी ही आजी सांगते. आता काय करावं, खरंच मला काही कळत नाही. तर इकडे मात्र दुसरीकडे सदानंद आजोबांची तब्येत ठीक नसल्या कारणाने आता इकडे राजन आणि अन्नपूर्णासुद्धा खूप परेशान असतात. तेव्हा आता लगेच इकडे डॉक्टर येतात आणि बोलतात की कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आजोबाला शुद्ध आलेले आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता आणि आता लवकरच संध्याकाळपर्यंत त्यांना सुट्टी होणार, म्हणून तुम्ही त्यांची कसलीही चिंता करू नका. तेव्हा लगेच आता इकडे अन्नपूर्णा देवी आईला प्रार्थना करते आणि बोलते की खरंच देवी आई, तुझी खूप माझ्यावर कृपा झाली आणि आता सदानंद आजोबा बरे झाले यासाठी ती धन्यवाद करते. तर इकडे आता लगेच बंड्या बोलते की काही झालं तरी ऋषी सर, आपल्याला आत्ताच्या आत्ता सिद्धटेकला जावं लागणार आणि कमळीला परत आणावं लागलं. कारण तिला जर माहिती पडलं की आजोबा या जगात नाही तर ती मात्र अभ्यास करणार की नाही हे माहीत नाही. तिचं स्वप्न, तिचं ध्येय पूर्ण होणार की नाही माहीत नाही. त्यावर आता ऋषी बोलतो की हो, पण त्या अगोदर आपल्याला एक काम करावं लागणार. ती तर आपलं दोघांचं ऐकणार नाही. कारण तुला माहिती आहे बंड्या, ती किती हट्टी आहे. ती फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजीचंच ऐकू शकतो आणि अन्नपूर्णा आजीला आपण सोबत घेऊया. कारण अन्नपूर्णा आजीचा शब्द ती वाया जाऊ देत नाही आणि आजीने सांगितल्यावरती कसलाही विचार न करता लगेच आपल्यासोबत मुंबईला परत येणार. त्यावर आता बंड्या बोलतात की ऋषी सर, हे एकदम चांगली आयडिया आहे. तेव्हा आता लगेच इकडे ऋषी अन्नपूर्णाला कॉल करते. अन्नपूर्णा आता कॉल रिसीव करते आणि बोलते की काय झालं ऋषी, काही काम होतं का रे महत्त्वाचं? त्यावर ऋषी बोलते की आजी, तुम्हाला माहिती आहे का कमळी कुठं गेली? आता त्यावर आजी बोलते की हो, ती मला सांगून गेलेली आहे, ती सिद्धटेकला गेलेली आहे. आणि का रे ऋषी, काय झालं? अचानक तू कमळीला का विचारत आहे? तुला सांगून नाही गेली का ती? त्यावर आता ऋषी बोलतो की आजी, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, कमळी ज्या दिवशी शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये आलेली आहे, तिचे गावी आजोबा असतात. तुम्ही तर ऐकलंच आहे ना, ती आजोबाबद्दल सततच बोलत असते. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलते की हो, मी ऐकलं आहे आणि ती सततच आजोबाबद्दल सांगत असते. काय झालं तिच्या आजोबाला? अरे जाऊ द्या, खूप दिवसांनी 1 वर्षानंतर ती गावी गेली म्हणून मी तिला जाऊ नको असं बोलले नाही. त्यावर इकडे ऋषी बोलतो की आजी, जेव्हा ती कॉलेजसाठी मुंबईमध्ये आली त्याच दिवशी आजोबांचं निधन झालेलं होतं आणि ही बातमी आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कारण तिने तिचं ध्येय चांगल्या प्रकारे पार केलं पाहिजे आणि
ती सक्सेस झाली पाहिजे म्हणून बंड्याने आणि मी हे बातमी तिच्यापासून लपवून ठेवली आजोबाच्या निधनाची. आणि तिला जर आता माहिती पडलं तर ती गावावरून तिच्या आईला एकटं सोडून कधीही शहरात येणार नाही आजी. म्हणून तुम्ही आमच्यासोबत आत्ताच्या आता सिद्धटेकला चला आणि काहीही कारण सांगून तिला मुंबईमध्ये घेऊन या. त्यावर आजी बोलते की ठीक आहे ऋषी, मी येते. कॉलेजच्या बाहेर तुम्हाला येऊन भेटते. व आता इकडे राजनशी आजी बोलते की हे बघ, मला काही कारणानिमित्त, काही कामानिमित्त लगेच बाहेरगावी जावं लागणार. म्हणून इकडे तू आजोबांना सुट्टी घेऊन लगेच घरी घेऊन जा. मी संध्याकाळपर्यंत घरी पोहोचते. तेव्हा इकडे राजन बोलतो की ठीक आहे. आणि आता अन्नपूर्णा बोलते की मी कशासाठी चालली राजन, ते मी तुला आल्यावरती सविस्तर सांगते. बाबांची काळजी घे. असं येतो बोलत आता ती तिथून निघून जाते. तर इकडे मात्र हे सर्व लपून ऐकत असते ती म्हणजे आता कामिनी. कामिनी आता मनाशीच विचार करते की ही म्हातारी चालली तरी कुठं? नेमका आता ऋषीचा कॉल इतका अर्जंट असा काय होता की ही आजोबांना एकटं सोडून आता लगेच कुठं निघाली? म्हणून आता कामिनीसुद्धा तिच्या मागावरती जाते. दुसरी गाडी घेऊन लगेच आता जिथं जिथं अन्नपूर्णा जाते तिच्या मागावरती आता कामिनीसुद्धा जाते. तर इकडे आता लगेच आजोबांना घरी नेण्यात येते. तर दुसरीकडे आता लगेच ऋषीच्या गाडीमध्ये बसून अन्नपूर्णा, बंड्या हे निघतात सिद्धटेकला. आता इकडे सिद्धटेकला कमळीसुद्धा पोहोचलेली असतात. तर इकडे आता सिद्धटेकच्या लोकांनी आजोबांचं वर्षश्राद्ध ठरवलेलं असतं. तर त्याप्रमाणे इकडे आता सरू पूजाविधी पार पडत असते. तर तेवढ्यातच तिथं ती येते म्हणजे कमळी. आता कमळी असं आजोबांच्या फोटोवर हार बघून मात्र चकित होऊन जाते. तिला काय करावं कळत नाही. ती जोरातच ओरडते की आजोबा, आजोबा नाही, हे असं होऊ शकत नाही. त्यावर आता सरू तिथं येते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता लगेच कमळी रडत बोलते की आई, हे कधी झालं आणि काय झालं? तेव्हा आता लगेच एक दुसरी बाई येते आणि बोलते की बाळा कमळी, रडू नको. आज तुझ्या आजोबांना जाऊन वर्ष झालं, पण त्यांच्या निधनाची गोष्ट तुला कशी माहिती झाली नाही? बंड्याला तर हे सर्व माहिती होतं. तेव्हा आता कमळीला बंड्याचा प्रचंड राग येते आणि इकडे मात्र ती खूप रडायला लागते आणि आता बोलते की आई, तू मला सांगितलं का नाही? तू एक कॉल करून मला सांगितलं का नाही? सांग नाही, असं प्रश्न ती करते. तर तेवढ्यातच तिथं ऋषी, बंड्या आणि अन्नपूर्णा पोचते आणि त्यांच्या मागावरती असलेली लपून छपून असलेली कामिनीसुद्धा तिथं पोचते. आता कामिनी हे सर्व बघून मात्र चकित होऊन जाते, कारण आता तिला कमळीचं जे काही घराचा पत्ता सापडलेला असतो, कमळीची आई, तिचं परिवार कोण आहे नेमकं, हे पाहण्याची संधी, गोल्डन चान्स तिला आलेला असतो. म्हणून ती असते खूप जाम खुश. तर इकडे अन्नपूर्णा आजी आता कमळीच्या घरी जशी एंट्री करते, तिला आजोबांचा फोटो बघता क्षणी मात्र खूप मोठा धक्का बसते. आता ती आजोबांचा असा फोटो बघून मात्र चकित होऊन जाते. आता तिच्या कुठं ना कुठं लक्षात आलेलं असतं की खरंच ही कमळी एवढी रडते आणि आजोबांची म्हणजे ही राजन आणि गौरीची मुलगी तर नसणार ना. तेवढ्यातच तिथं पाणी घेऊन आलेली आता गौरी असं आजीला समोर बघून मात्र तिच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि तिला काय करावं, तिथून जावं की थांबावं की काय करावं काहीही कळत नाही. तेव्हा आता लगेच तिकडे आजी गौरीकडे जाते आणि बोलते की गौरी, गौरी सांग ना, कमळी आणि तुझं नातं काय आहे? मी जो मनात विचार करते की कमळीच माझी नात आहे. खरं सांग, कमळी माझी नात आहे का? राजन आणि तुझी मुलगी आहे का? सांग ना गौरी, कमळीच माझी नात आहे का? अगं, आजोबांचा फोटो बघता क्षणी मला मनात एक माझ्या गोष्ट आली की कमळीच माझी नात आहे. तेव्हा आता इकडे गौरी नाइलाजानं आता गौरी आजीला सत्य सांगते की हो, कमळीच तुमची नात आहे आणि 18 वर्षापासून मी काही कारणास्तव हे सत्य लपवून ठेवलं. पण आई, ही वेळ नाही आहे की मी का तुमचं घर सोडून आली सांगण्याची. पण एक सांगू शकतो की कमळीच राजन आणि माझी मुलगी आहे. तेव्हा आता कमळीसुद्धा आश्चर्यचकित होऊन जाते की आईने आजीला असं का सांगितलं. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा आजी कमळीला मिठी मारते आणि आता लगेच तिला बोलते की रडू नको मुली. आता जे काही आहे ना गौरी, तू आज हे मला सत्य सांगितलं, पण मी तुला वचन देते की कमळीच्या जीवाला कसलाही धोका नसणार आहे. आता कमळी माझी जिम्मेदारी आहे. अशा प्रकारे आता गौरीने कमळीला सांभाळत आता राजन आणि गौरीचीच मुलगी आहे हे सत्य
सत्य आता अन्नपूर्णासमोर आलेलं आहे. तर हे लपून छपून बघत असते कामिनी. आता कामिनीला मनातच खूप घाबरते की खरंच या गौरीने जर हे सत्य आता अन्नपूर्णापर्यंत सांगितलं तर मला मात्र आता जेलची हवास खावं लागणार. म्हणून आता ती लगेच गुंडांना कॉल करते आणि बोलते की काहीही झालं तरी तुम्ही लवकरात लवकर सिद्धटेकला या आणि या बाईला एका क्षणासाठी जरी एकटी दिसली ना तर इथून उचलून लगेच मुंबईला घेऊन चला. तर गुंडसुद्धा आता एका प्लॅनिंगवर असतात की केव्हा अन्नपूर्णा आणि लगेच गौरी दूर होऊन आता त्या गौरीला उचलता येऊन मुंबईला घेऊन जाताना. तर इकडे मात्र आता कामिनी खूप घाबरलेली असते, कारण तिला एकच आता भीती असते की गौरीने हे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आता लगेच अन्नपूर्णाला जे काही सत्य आहे ते बाहेर न पडावं म्हणून आता ती गौरीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. तर इकडे मात्र आता ऋषीशी कमळी काहीही बोलत नाही, कारण तिला प्रचंड राग आलेला असते की ऋषीने 1 वर्ष झाले तिच्यापासून लपून ठेवलेलं असतं ते म्हणजे आजोबाच्या निधनाचं सत्य. तेव्हा ती ऋषीशी काहीही बोलत नाही आणि त्याच्या इकडे बघतसुद्धा नाही. अशा प्रकारे आता ऋषी आणि कमळीच्या नात्यामध्ये सुद्धा दुरावा आलेला आहे. पण एकीकडे तिला स्वतःचं पूर्ण कुटुंब मिळालेलं आहे. राजन, तिचे वडील, आजी अन्नपूर्णा, तर एकीकडे तिच्या आजोबाच्या निधनाचं दुःखसुद्धा तिला झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता कामिनीसमोरसुद्धा सत्य आलेलं आहे की राजन आणि गौरीचीच मुलगी ही कमळी आहे आणि ती सिद्धटेकला राहते. आता त्यामुळे प्रेक्षकांनो खरंच गौरी आणि कमळी पुन्हा आता अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार का? आता ऋषी आणि कमळीमध्ये जे काही भेदभाव निर्माण झालेला आहे त्याचं आता ते दोघं पुन्हा कधी एकत्र येतील आणि कमळीच्या प्रेमात कशी ऋषी जागा निर्माण करतो आणि खरंच आता कामिनी कमळी आणि गौरीच्या जीवावरती उठणार, तर हे तिचं जे काही मिशन आहे ते सक्सेसफुल होणार का? हे सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार. म्हणून प्रेक्षकांनो असे जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट या कमळी मालिकेचे बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.